Hello friends, welcome back to my YouTube channel. I am Mr. Kanade PD from Residential High School, Shevgav, working as an assistant teacher. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. Friends, today we are going to learn new story from Standard 8, The House Builder. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये युनिट नंबर 2 इयत्ता 8वीमधील जी काही स्टोरी आहे द हाऊस बिल्डर ही अभ्यासणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न न्यू लेसन युनिट नंबर 2 द हाऊस बिल्डर पार्ट 1. फर्स्ट पैसेज. This is a story of a mason who worked for a building contractor. The mason always strove to do his work to perfection. Here the story of mason. ही गोष्ट एका गवंड्याची आहे. आपल्याला माहिती आहे घर बांधण्याचं काम गवंडी करत असतो, त्याची ही गोष्ट आहे. who worked for a building contractor. तो एका बांधकाम कंत्राटदाराकडे कामाला असतो. The mason always strove to do his work to perfection. Here, new word strove. The English meaning of the strove made great efforts. म्हणजेच प्रयत्नांची पराकाष्ठा करणे. द मॅशन ऑलवेज डूइंग हार्ड वर्क ऑन हिज वर्क टू परफेक्शन. तो अतिशय मेहनत परिश्रम घेऊन त्याचं काम तो करत होता. दिस इज द फर्स्ट पॅसेज. सेकंड पॅसेज. ॲज सून ॲज अ हाऊस हॅड बीन डिझाइन्ड बाय द आर्किटेक्ट and details finalized by the engineer, the contractor would send for the mason and leave the responsibility of building the house to him. The mason would then, without wasting any time, start his work. He would take great interest in his work of building and do it with full dedication. He made sure that he used the best construction material of high quality. The measurement of the walls, doorways, arches, etc. were perfect, and he gave an excellent and appealing finish to whatever he built. The owners of the new houses built would be more than satisfied with the construction. Here is the second passage just I have read. Second passage पहा पुन्हा या ठिकाणी. As soon as a house had been designed by the architect and details finalized by the engineer, the contractor would send for the mason and leave the responsibility of building the house for him. वास्तुविशारद. हियर न्यू वर्ड आर्किटेक्ट मीन्स वास्तुविशारद, की जो घराचा आराखडा तयार करतो, घर कशा पद्धतीने बांधणार आहे त्याचं प्लॅनिंग देतो. हियर वास्तुविशारद नाही, घराचा आराखडा. अँड इंजिनियर मीन्स अभियंता. इंजिनियरने त्या ठिकाणी काय केलेलं आहे, त्या तपशिलेला कशा पद्धतीने घर बांधायचं आहे त्याला अंतिम स्वरूप दिल्याबरोबर कंत्राटदार त्या गवंड्याला बोलवायचा आणि घर बांधण्याची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर सोपवली. मग त्या गवंड्याने काय केलं, कुठलाही वेळ न दवडता त्याने त्याचं काम सुरू केलं. He would take great interest in his work of building and do it with full dedication. मग बांधकामाच्या
कामामध्ये तो स्वतःला स्वारस्य होत होता. तो पूर्ण काम सुरू त्याने केलं. या ठिकाणी नवीन शब्द आहे डेडिकेशन. मीन्स कमिटेड टू टास्क ऑन पर्पज, म्हणजे पूर्ण समर्पक वृत्तीने त्याने त्याचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे. ही मेड शुअर दॅट ही यूज द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल ऑफ हाय क्वालिटी. द मेजरमेंट्स ऑफ द वॉल्स, doorways, arch, etc. were perfect and he gave an excellent and appealing finish to whatever he built. त्याने गवंड्याने स्वतःला त्या कामामध्ये पूर्ण झोकून दिलं. त्याने उत्तम बांधकाम साहित्य, त्याचबरोबर उच्च दर्जाचे भिंतीचे मोजमाप, प्रवेशद्वार, कमानी इत्यादीचा वापर त्याने आपल्या बांधकामामध्ये केला. अशा पद्धतीने या ठिकाणी कामाची गुणविशेष सांगितलेले आहेत. The owners of the new houses built would be more than satisfied with the construction. त्या गवंड्याने जे काही बांधलं त्याला सर्वोत्कृष्ट आणि आकर्षक शेवटचा हात देत असायचा. नवीन बांधलेल्या घराचे मालक त्या बांधकामावर येऊन खूप समाधान व्यक्त करायचे की या गवंड्याने अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं घराचं काम पूर्ण केलेलं आहे. ते मालकसुद्धा त्या ठिकाणी समाधान व्यक्त करायचे. अशा पद्धतीने हा दुसरा पॅसेज आपण या ठिकाणी पाहिला आहे. या पॅसेजवर आधारित प्रश्न आहे, व्हाय वॉज द मॅशन अ व्हेरी गुड वर्कमन. मग तो गवंडी उत्कृष्ट असा कामगार का होता, त्याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी या पॅसेजमधून शोधून लिहायचं आहे. ही ऑलवेज ट्रो, या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे पहा. ही ऑलवेज ट्रो टू डू हिज वर्क परफेक्शन. त्याचबरोबर ही वर्क विथ फुल डेडिकेशन अँड ग्रेट इंटरेस्ट. अशा पद्धतीने हे उत्तर तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. देन नेक्स्ट पॅसेज, बिकॉज ऑफ द झील, diligence, loyalty and persistence that he displayed in his work, the mason was in great demand and fetched good business to his contractor. Subsequently, the contractor recompensed the mason handsomely with a very good salary. He would meet the needs of his family sufficiently without any scarcity. Here is the second passage. Here is the next passage just I have read. Because of the zeal. Zeal means great enthusiasm, म्हणजे उत्साह किंवा उमेद. Then next word diligence. Diligence means constant careful efforts, म्हणजे परिश्रम, सतत परिश्रम घेणे. Then loyalty. Loyalty means trueness, म्हणजे इमानदारी किंवा आपल्या कामावरती असणारी निष्ठा. Then persistence. Here continuous effort, म्हणजे चिकाटी. तर अशा पद्धतीने या पॅसेजमध्ये सांगितलेलं आहे त्याच्या कामातून दिसणारा उत्साह, परिश्रम, निष्ठा आणि चिकाटी यामुळेच त्या गवंड्याला खूप मोठी मागणी होती आणि त्याच्या ठेकेदाराकडे चांगला व्यवसाय खेचून आणायचा. म्हणजे या ठिकाणी तो गवंडी अतिशय उत्कृष्टपणे काम करायचा. जे काही घराचे मालक आहे त्यांच्याकडून समाधानही घ्यायचा. त्यामुळे तो त्याच्या ठेकेदाराला काय करायचा, खूप मोठ्या प्रमाणावरती व्यवसाय खेचून द्यायचा किंवा त्या ठेकेदाराला काम मिळायचं. सबसिक्वेंटली द कॉन्ट्रॅक्टर recompensed the mason handsomely
with a very good salary. Here subsequently means त्यानंतर. सबसिक्वेंटली या शब्दाचा अर्थ आहे त्यानंतर. कॉन्ट्रॅक्टर रिकम्पेन्स्ड या शब्दाचा अर्थ आहे मनी गिव्ह फॉर वर्क डन. म्हणजे मोबदला. रिकम्पेन्स मीन्स मोबदला. मीट द नीड्स ऑफ हिज फॅमिली सफिशियंटली विदाऊट एनी स्कार्सिटी. म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे पैशाची चणचण न भासता तो आपल्या कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण करत होता. तर अशा पद्धतीने हा पॅसेज आहे. देन नेक्स्ट पॅसेज. द मॅशन दस कंटिन्यूड वर्किंग विथ ग्रेट डिवोशन फॉर मेनी इयर्स टिल ही बिकेम अ ग्रँडफादर. मग तो गवंडी अशा प्रकारे आजोबा होईपर्यंत त्याने अनेक वर्ष अतिशय निष्ठेने काम त्याने केलं. देन ही डिसाइडेड दॅट इट वॉज टाईम टू रिटायर अँड स्पेंड टाईम प्लेईंग विथ ग्रँडचिल्ड्रन. मग त्याची आता या ठिकाणी निवृत्तीची वेळ झाली आहे. म्हणजे ते आता काम थांबवण्याची वेळ झालेली आहे आणि त्याला आपला वेळ आता नातवंडांसोबत खेळत घालवायचा आहे असं त्याने ठरवलं. बीइंग अ फर्म माइंडेड पर्सन ही इन्फॉर्म हिज कॉन्ट्रॅक्टर ऑफ हिज डिसिजन टू रिटायर फ्रॉम हाऊस बिल्डिंग. त्याने त्याच्या ठेकेदाराला बांधकाम व्यवसायातून सेवानिवृत्त होण्याची निर्णयाची माहिती दिली. द कॉन्ट्रॅक्टर वॉज व्हेरी डिसहर्टन टू लूज सच an excellent workman and urged the mason to continue his job, but no avail. The mason had made up his mind and refused to carry on. एवढा कुशल कामगार आपण गमावत आहोत हे पाहून त्या ठेकेदाराला अतिशय खिन्न वाटले आणि त्या गवंड्याला व्यवसाय चालू ठेवण्याचीही विनवणी केली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. गवंड्याने ठाम निश्चय केलेला होता की आता आपण या कामातून सेवानिवृत्त होणार आहोत. त्याने शेवटी काम चालू ठेवण्यास या ठिकाणी नकार दिलेला आहे. या ठिकाणी फ्रेज आहे पहा, नो अवेल. टू नो अवेल मीन्स ऑफ नो यूज. त्याचा काही उपयोग झाला नाही. तर अशा पद्धतीने आपण पहिले 4 पॅसेज अभ्यासलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा भाग पाहूयात. थँक्यू व्हेरी मच.